नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलो एक ऍडमिशनच्या सिरीज मधला व्हिडिओ, बॅचलर ऑफ फिशरी सायन्स. आता मग बॅचलर ऑफ फिशरी सायन्स किंवा मराठीमध्ये मत्स्यपालन व्यवसाय उद्योग काय असतो आणि याच्या संदर्भात ऍडमिशन कसं घ्यायचे, कुठले बेसिक क्रायटेरिया आहेत, ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट कुठले आणि याच्यासाठी प्रोसेस काय, या सर्व गोष्टींच्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ. आणि या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण गोष्टी पहा, तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवनवीन प्रत्येक प्रकारच्या ऍडमिशनची माहिती, स्कॉलरशिपची माहिती, गव्हर्नमेंट स्कीमची माहिती, या सर्व गोष्टीचा एक भंडाराच आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका. सर्व व्हिडिओ पहा, सगळी माहिती सविस्तर मिळणार आहे. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपण admission.mapsu.ac.in ही एक वेबसाईट वरती आलो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या साईडला विजिट करू शकता. याच्यामध्ये आल्याच्या नंतर एक नोटिफिकेशन दिलेलं आहे कशा संदर्भात, ऍडमिशन संदर्भात. तर चला क्लिक करूया. याच्यामध्ये काही ऍडमिशन संदर्भात माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते पाहणार आहोत. आता पहा, बॅचलर ऑफ फिशरी सायन्स याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. याच्यामध्ये सांगितलं की 10+10+2 म्हणजे 12वी पास, ज्याच्यामध्ये 50% मार्क असावेत. त्यानंतर अनरिझर्व कॅटेगरीला 40% असतील, सॉरी रिझर्व कॅटेगरीला 40% असतील तरी चालेल, अनरिझर्व साठी 50% आवश्यक आहे. याच्यामध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश विषय घेणं गरजेचं आहे. याच्या ऍडमिशन साठी बीएफएससी डिग्री साठी तुम्हाला फर्दर MHTCET 2024 ही परीक्षा देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये 1000 रुपयाची फीस आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी, तर ऑदर साठी 700 रुपयाची फीस आहे. याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना मी तुम्हाला सांगितलेल्या वेबसाईट वरती जायचे, यांना डॉक्युमेंट जे द्यायचे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचे. याची शेवटची तारीख 7 जुलै 2024 आहे. आणि याच्यामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट डिटेल्स, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म मध्ये काही अडचणी असल्या, टेक्निकल गडबडी असल्या किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर स्कॅन झाले नाहीत, एखाद्या पॉइंट ऑफला तुम्हाला एखादी गोष्ट कळाली नाही, तर त्यासाठी डिस्कस कोणाबरोबर करण्यात, त्यासाठी हेल्प डेस्क प्रोव्हाइड केलेला आहे. त्याची कॉन्टॅक्ट डिटेल्स इकडे मेन्शन आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॉलेज आहेत, नागपूरचं आहे, उदगीरचं आहे. तुमच्या जे जवळचं असेल त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याचे डिटेल्स मिळू शकता. अदरवाईज तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ते आता आपण स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम त्याच्या अगोदर इकडे एक फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. तुम्हाला मी फी स्ट्रक्चर जे सांगितलं तेच इकडे मेन्शन केलंय, पण हे फी स्ट्रक्चर आहे ऍडमिशन संदर्भातचं फी स्ट्रक्चर. याच्यामध्ये तुम्हाला दिले कॉलेजची फीस किती, रजिस्ट्रेशन फीस, ट्युशन फीस आणि भरपूर सारे. तर ही सगळी डिटेल्स एका या पीडीएफ मध्ये दिलेली, आणि ही पीडीएफ तुम्हाला इकडे पाहायला मिळते फी स्ट्रक्चर या मेसेज खाली. तर ऍडमिशनची संदर्भात सगळी फीस इथं आहे. अदरवाईज तुम्हाला त्याची लिंक पण प्रोव्हाइड करतो, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही ती पूर्ण डिटेल्स पाहू शकता. त्यानंतर इथे एक फ्लो चार्ट दिलाय कशा पद्धतीने भरायचं, आणि चेकलिस्ट. आपण चेकलिस्टला क्लिक करूयात सर्वप्रथम. सॉरी, चेकलिस्ट त्यांना अवेलेबल केली नाही. वेटेज ऑफ पॉइंट इन्फॉर्मेशन. ओके, वेटेज ऑफ पॉइंट इन्फॉर्मेशन कसं आहे, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ऍडमिशन लवकर घेण्यासाठी कशा प्रकारे मार्क मिळू शकतात त्याची डिटेल्स इथं प्रोव्हाइड केली. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा, टॉपिक लक्षात ठेवा आणि पहा. याच्यामध्ये सांगितले 7-12 जर तुमच्याकडे असेल तर त्याचे मार्क तुमचे वाढणार आहेत. तर इथं प्री रिक्वेस्ट फॉर कन्सिडरेशन ऑफ वेटेज पॉइंट, तर तुमची पॉइंट वाढवण्यासाठी कुठली टेक्निक इथं दिलेली आहे ते पहा. तर 7-12 किंवा खासरा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कधीच 23-24 जे तलाट्यानं इश्यू केलं असेल, तलाट्याकडून तुम्ही हे मिळू शकता. त्यानंतर ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी प्रमाणपत्र, फार्मर सर्टिफिकेट सुद्धा म्हणू शकतो. तर हे पण काढून घेणं गरजेचं. हे कुठे काढणार आहे तुम्ही, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये, किंवा तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज असेल, मोबाईलचं नॉलेज असेल, तर तुम्ही हे मोबाईलवर सुद्धा काढू शकता. त्याची लिंक इथं आय बटन मध्ये मी प्रोव्हाइड करत आहे, तिथे जाऊन तुम्ही डिटेल्ड व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्ही हे सर्टिफिकेट काढण्याची प्रोसेस करू शकता. त्यानंतर आहे ज्यांच्याकडे दोन्ही पण नाही त्यांना काय करायचं, लँडलेस ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट, भूमिहीन प्रमाणपत्र. हे जरी काढलं तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात, त्यांना दिले. त्यानंतर आणखी एक आहे डी, फिशरमॅन सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही मत्स्य पालन करणारे व्यावसायिक आहेत त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट असतं. हे जरी तुमच्याकडे मिळालं
तरी तुम्हाला याचं बेनिफिट जे मार्क आहे ते मिळणार आहेत लमसम. म्हणजे या तिन्हीपैकी तुम्हाला कुठलेही एक सर्टिफिकेट असेल तर त्याचं मार्क मिळू शकतं. सेकंडरी त्यांना दिले सर्टिफिकेशन ऑफ एम्प्लॉय ऑफ माप्सू कॉन्स्टिट्यूट कॉलेज इन्स्टिट्यूशन अँड फर्म. तर याच्यामध्ये जर माप्सू काय आता तुम्हाला सांगायची गरज नाही, महाराष्ट्र ॲनिमल आणि फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी आहे, त्याचं जर तुम्ही एम्प्लॉय असाल त्याचं एक सर्टिफिकेट असतं ते घ्या, त्याचे पण मार्क मिळू शकतात. किंवा एनसीसी मध्ये बी आणि सी प्रकारचं जे एनसीसी असतं त्याचे सुद्धा सर्टिफिकेट मिळू शकतात. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ गेम्स स्पोर्ट खेळामध्ये वगैरे पार्टिसिपेशन असेल त्याचे पण मार्क मिळू शकतात. किंवा तुमचं बीएससी डिग्री सर्टिफिकेट असेल त्याचे पण मार्क मिळू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करू शकतात, इन्क्रीज करू शकता. अदरवाईज आता ऑनलाईन ऍप्लिकेशन कडे बोलूयात. याच्यामध्ये स्टार्टिंग डेट 25 जून आहे आणि शेवटची डेट 7 जुलै 2024 आहे. न्यू युजरला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर हा असा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. ही एक पॉपअप विंडो आलेली मेसेज दाखवते की कुठलं ब्राउझर यूज करायचं. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सगळ्यात बेटर क्रोमचं अपडेटेड ब्राउझर यूज करा. त्याच्यामध्ये ओके बटनाला क्लिक करूयात. इकडे आल्याच्या नंतर काही बेसिक क्रायटेरिया तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये भरायचा. इकडे अप्लाइंग अंडर कोटा, कुठल्या कोट्यामध्ये भरता, तुम्ही महाराष्ट्रामधील असाल तर महाराष्ट्र स्टेट निवडा. अदरवाईज तुमच्या रेलेव्हंट जी गोष्ट याच्यामध्ये असेल ती तुम्ही निवडू शकता. त्यानंतर नेम ऑफ दी कॅन्डिडेट, एक कॅन्डिडेटचं नाव टाकायचं. मी एक अंदाजे विद्यार्थ्याचं नाव टाकतोय ज्याच्यामध्ये ही डिटेल्स भरायचं आपलं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आता आडनाव विचारलं, इकडे आपल्याला आडनाव सुद्धा फिल करायचे. त्यानंतर नाव सुद्धा फिल करतोय मी इकडे. त्यानंतर वडिलांचं नाव. त्यानंतर विचारले पॅटर्नल ग्रँडफादर नेम, आजोबाचं नाव टाकू शकता. अदरवाईज एम्प्टी ठेवलं तरी चालेल, मॅन्डेटरी फील्ड नाही. त्याच्यात आईचं लग्नाच्या अगोदरचं नाव टाकायचं. तुम्हाला जे नाव असेल ते टाका. त्यानंतर आईचं नाव टाका इकडे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ एंटर करायची. ही एक अंदाजे डेट ऑफ बर्थ टाकतोय. तुम्ही तुमची ओरिजिनल खरी डेट ऑफ बर्थ टाकायची फॉर्म मध्ये. आणि एवढं फिल झाल्याच्या नंतर इकडे तुम्हाला विचारले मेल फिमेल, तुमचं जेंडर निवडा. त्यानंतर तुम्ही राहता, माझा मी इकडचा ऍड्रेस टाकतोय. आणि हो, तुम्ही माजलगाव डिस्ट्रिक्ट मधून असाल तर एक कमेंट माजलगाव फ्रॉम माजलगाव टाकायला विसरू नका. एक हार्ट सेंड करायला विसरू नका. किंवा बीड जिल्ह्यातून असाल तर बीड जिल्ह्यातली कमेंट मला टाकायला विसरू नका. आणि अदर विद्यार्थ्यांनी आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतो ते मला कमेंट करायला विसरू नका. म्हणजे काय की तुमच्या कमेंट आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवण्यासाठी मी मोटिवेट होत असतो आणि नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आपण ऍड्रेस मधली बेसिक डिटेल्स फिल करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर इकडे एक मोबाईल नंबर, एक अंदाजे मोबाईल नंबर आहे. हा कोणाचा नंबर नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आणि हा एंटर केल्याच्या नंतर फोन नंबर असेल तो टाका. अदरवाईज ईमेल आयडी हा माझाच आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही इकडे मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आहे नीटचा रोल नंबर. मी एक अंदाजे रोल नंबर टाकतो. हा रोल नंबर वगैरे नाहीये, तुम्ही तुमचा एक्झॅक्ट टाकायचा आहे. त्यानंतर विचारले डोमसाईल महाराष्ट्राचे आहात का, यस निवडा. अदरवाईज नो निवडलं तर तुमचे आई किंवा वडील आहेत का, यस निवडून तुम्ही बाकीचे डिटेल्स फिल करू शकता. पण मी महाराष्ट्र डोमसाईल असल्यामुळे मी यस निवडतो. इथे फीस सध्या 1000 दाखवते. अनरिझर्व साठी ही फीस 1000 आहे. ईडब्ल्यूएस, एसीबीसी, एसबीसी सगळ्या कास्टसाठी ऑदरच्या अनरिझर्व सोडता सगळ्यासाठी 700 फीस आहे. मी माझी कॅटेगरी ओबीसी निवडतोय. तुम्ही तुमची कॅटेगरी निवडा. सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. इथे आय अग्रीला क्लिक करा. आणि आता तुम्हाला करायचे पेमेंट. तर पेमेंट करण्यासाठी सोपी मेथड दिलेली त्यांना, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. याला क्लिक करा. सेव्ह आणि पे या बटनाला क्लिक करा. जेव्हा तुम्ही पेमेंट करणार विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट केल्याच्या नंतर पेमेंट पूर्ण प्रोसेस होईल आणि डॉक्युमेंट अपलोड करा असं ऑप्शन तुमच्या समोर येईल. मग तेव्हा तुमचे हे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले होते ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड क्लिक केल्याच्या नंतर ऍप्लिकेशनचे प्रिंट घ्या. प्रिंटच्या नंतर तुमचा जेव्हा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला मेसेज येईल. किंवा तुम्ही इकडे या वेबसाईट वरती डिटेल्ड तुम्हाला जसं दिलंय त्या पद्धतीने प्रोसेस फॉलो करा. नवनवीन अपडेट या साईटवर येत राहतात. तुमचा ऍडमिशन नंबर कधी लागणार आहे किंवा कोणती तारीख आहे, मेरिट लिस्टची कधी तारीख आहे, पुढचा राऊंड भरण्याची कोणती तारीख आहे. तर ही वेबसाईटला एक बुकमार्क तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये करून ठेवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा, एक कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया